श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना चला पाहूया आज स्वामी महाराजांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी, काय संकेत आहे तुमच्यासाठी. प्रभु तुमसे खुश है, तुम्हारी प्रार्थना सुनते हैं, तुम अकेले नहीं हो, वो सदैव तुम्हारे साथ है, परीक्षा पास करो वो परिणाम भी अच्छा देंगे. देव तुमच्याशी खूप खूप खुश आहे, कारण तुमची कर्म म्हणा, कारण तुमचं मन म्हणा हे खूप स्वच्छ आहे आणि खरं आहे. त्यामुळे देव हा तुमच्याशी सदैव सदैव खुश आहे आणि ते तुमच्या सोबतीला नेहमी आहे. तुम्ही कधीच एकटे नाही आहात. तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे, तर नाही. देव सदैव तुमच्या सोबतीला आहे आणि तुमच्या आयुष्यात जे काही क्षण आता येतात ते छोटे मोठे संघर्ष, ती तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेचा परिणाम हे तुम्हाला खूप 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 उदार, खूप छान आणि खूप चांगलं तुमच्या आयुष्यासाठी सौभाग्यशाली असं मिळणार आहे. तर त्यामुळे हिम्मत हारू नका, सोबतीला राहा, स्वतः सोबतीला राहा आणि ही परीक्षा पास करा, कारण परिणाम खूप चांगले येणार आहेत तुमच्या आयुष्यात. इंतज़ार करने वाले को सिर्फ उतना ही मिळता है जितना कोशिश करने वाले छोड देते. आणि तुम्हाला आता इथे प्रयत्न करण्याची खूप 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 गरज आहे. म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत फक्त याच गोष्टीवर होता की सगळं होऊन जाईल किंवा सगळं एक वेळ आल्यावर होईल, एक वेळ आल्यावर होईल, नाही, ती वेळ तुम्हाला आणायची. त्यामुळे तुम्ही स्वतःला सक्षम करा, स्वतःला तयार करा ती वेळ आणण्यासाठी. ओव्हर थिंकिंग ना करे ज़्यादा, ना सोचे जो हो रहा है सही हो रहा है भला है. आणि ओव्हर थिंकिंग करू नका. खूप 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 विचारधारणा जर तुमच्या डोक्यात चालत असेल की असं तसं ते हे नाही, तुम्हाला आतली इंट्युशन, तुमची अंतरात्मा तुम्हाला खूप गाईड करत असते आणि त्या अंतरात्मेच्या बोलण्यानुसार तुम्ही चाला पुढे, कारण सक्सेस तुमच्या सोबतीला आहे. पण बोलतात ना की आपण जर अतिविचार पण केलं, म्हणजे आपण ॲक्शन्स, म्हणजे इथे तुम्हाला आलं आहे की तुम्ही ॲक्शन्स घेत नाही आहे, तुम्ही वाट पाहताय आणि फक्त ओव्हर थिंकिंग करताय, तर याच्यामुळे काही होणार नाही आहे. जी गोष्ट व्हायची ती गोष्ट थांबणार, अजून लांबवणार, अजून उशीर होईल. पण ती गोष्ट होण्यासाठी सुद्धा एक बाधामध्ये येईल. तुम्ही समजताय की किती विचित्र गोष्ट आहे. म्हणजे जर आपण एक निगेटिव्हिटी स्प्रेड करायला सुरुवात केली, तर जी गोष्ट होणार आहे ती सुद्धा थांबून जाते. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से निकल कर देख तू भी एक सिकंदर आहे. सगळं काही फक्त तुमच्या आत आहे. जी भीती आहे, जे टेन्शन आहे किंवा जो पण त्रास आहे, ते फक्त तुमच्या आत आहे. कारण तुम्ही स्वतःला त्या कम्फर्ट झोनमध्ये ठेवले आणि तुम्ही त्या त्रासाला सहन करता, रडता आणि पुन्हा उठता. पण तुम्ही प्रयत्न करायला थांबता आणि लगेच तुम्ही वाट पाहता की वेळ येईल, सगळं होऊन जाईल. तर नाही, कारण वेळेचा इथे आला आहे संदेश. नाही, तुम्हाला ती वेळ आणावी लागेल आणि तुम्ही किती ग्रेट आहात, तुमच्यामध्ये किती ग्रेट सोल आहे, हे तुम्ही स्वतःला जेव्हा परखाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि तुम्ही कधी स्वतःला परखू शकता, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाल. तुम्ही एक जे स्वतःला संरक्षित करून ठेवलं आहे ना, स्वतः थोडं बाहेर जा आणि शिका आणि पुढे